बरं, दादांनी एक नवीन खरेदी केली, ती पण टॉपची आहे. हो, रोरला लंपी झाली होती. आता बैल व्यवस्थित झालाय. सरांचा बैल म्हणजे माझा बैल आणि माझा बैल म्हणजे सरांचा बैल, हे सर असल्यापासूनच आमचं समीकरण होतं. समर्पित करचाल तुम्ही. आजचा विजय माझे मित्र स्वर्गीय रणजित सर यांना समर्पित करेल. बाजीराव वैभव शेठ यांचा बाजीराव मित्रांनो आज गुलालाचा मानकरी आणि खूप छान वासरू पळतंय. आपण ज्यावेळेस त्या सुरुवातीला आपणच त्याला दाखवलं होतं, एक मला वाटतं गट काढला त्यावेळेस सांगितलं की ही वासरू पुढे नाव गाजवणार, आणि तर आपण त्याची मुलाखत घेऊया. तर मित्रांनो वैभव शेठ, काय कसं चालतं नियोजन काय आजचं? आजचं नियोजन आपले करंजेपूलचे मोनीश शेठ म्हात्रे यांचा बाजी चिंचपाडाचे कल्याणचे, त्यांचा बाजी आणि आपला बाजी असं नियोजन झालं होतं आमचं. 2-3 दिवसापूर्वी हे नियोजन झालं होतं. बर, काय सांगाल बाजीराव बद्दल? म्हणजे घेताना तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या नजरेतली वासरं, म्हणजे एक नियोजनाचा म्हणजे बैल बघितला की सांगणार हे पळणार का नाही म्हणून, तुम्ही नियोजन बरोबर बाजी कसा वळाला काय? बाजी आमच्या आरडगावचे दाजी, त्यांनी मला सांगितलेला हा बाजी बैल घ्यायचा, आणि त्याच्यात आमचा दुसरा बैलांची पारख करणारा हुकमी एक्का म्हणजे सरपंच समीर भाई नीर, त्याची पारख आणि दाजींनी सांगितलेलं ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. आणि घेतल्यापासून आतापर्यंत कंटिन्यू बैल गुलालात आहे. 5 मैदान म्हणजे कंटिन्यू गुलालात आहे. 5 मैदान गुलालात राहिला बैल. बरं, आज कसा पळला काय? आज म्हणजे 3रा नंबर झाला म्हणजे बैल चांगलाच पडला. त्याच्याशिवाय 3रा नंबर होणं एवढ्या मोठ्या मैदानात, सगळे नामांकित, महाराष्ट्रातले सगळे नामांकित बैल आज या ठिकाणी आले होते. त्यामध्ये आपला 4था क्रमांक झाला. चौथा. आजचा विजय कुणाला समर्पित करचाल तुम्ही? आजचा विजय माझे मित्र स्वर्गीय रणजित सर यांना समर्पित करेल. आज जर सर असतं तर इथं आलं असतं. सरांचा बैल म्हणजे माझा बैल आणि माझा बैल म्हणजे सरांचा बैल, हे सर असल्यापासूनच आमचं समीकरण होतं. त्याच्यामुळं सर जरी आज असते तरी सर 100% माझ्या बरोबर असतेच आज इथं. बरं, बाजी घेतल्या त्यावेळेस सर काय म्हणलं तुम्हाला? बाजी ज्यावेळेस घेतला तुम्ही दावणीला आला त्यावेळेस सर तुम्हाला बोललेलं? बाजी 14 तारखेला घेतला आणि 15 तारखेला बहुतेक बाळवणीचं मैदान होतं. त्या दिवशी ते मला म्हणायचे 14ला बैल घेतलाय, 15ला आपण बाळवणीच्या मैदानाला हाय अशी गाडी सर्जेजीन त्याची पळवू. पण बैल आपला लहान होता, छोटा होता एकदम, त्यामुळं ते नियोजन नव्हतं केलं. त्याच्यानंतर सरच्या बरोबर आता पळलो त्या दिवशी. तर मित्रांनो बघा, बाजी आणि इकडं पूर्वीचे मालक त्यांचे म्हणजे बाजीचं काय सांगचाल? तुम्ही म्हणला होता की खोंड ह्यांच्यापाशी गेला तर नाव कमवणार, आमचं पण त्यांचं पण. यांच्यापाशी गेल्यावर नाव कमवणार म्हणजे पायऱ्याचं नियोजन हे सर्वसामान्य माणसाला होत नाही. यांच्याकडे पायऱ्याचं नियोजन हे मोठं झाल्यामुळं वासरानं नाव केलं. वासरू पहिल्यापासूनच चांगल्या पद्धतीने पळत होतं. वासरू देणारच नाही, फक्त तुम्ही म्हणतो वासरू द्यायचंच नाही, पण वैभव शेठला म्हणजे या माणसाला दिलं तर दिलं, वासरू द्यायचं नाही तर द्यायचं नाही. दुसऱ्याला दिलं तर कसं पायऱ्याचं नियोजन होत आहे. यांच्याकडे कसं पायऱ्याचं नियोजन हे मोठंच होतंय, त्यासाठी ह्यांना वासरू दिलं. काय सांगचाल वैभव शेठ बद्दल? काय सांगचाल? ते बोलले तसे सर्व गोष्टी त्यांनी केल्या, आणि बैलगाड क्षेत्रात तर राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. मला वाटतं म्हणजे ह्या क्षेत्रात कमी दिवसात खूप अनुभव घेतला. म्हणजे मला जास्त अनुभव नाही घेतला, पण माझ्या माग खूप मोठी ताकद आहे. सरपंच समीर भाई हे आपले ललगुणचे सगळे मुलं, साखरवाडीची मुलं, आरडगावचं आमचे दाजी जाम्या ग्रुप त्यांचा, हे सगळ्यांची ताकद, तिकडून मुंबईवरून आमचे मोठे भाऊ राहुल भाई, ह्या सगळ्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत्यात. अनेक लोकांचं वैभव शेठ फोन येत होतं किंवा मथुरची मुलाखत घ्या. कुठं आहे मथुर आता? मथुरची तब्येत थोडी बरी नाही. मथुरला लंपी झाली होती. आता बैल व्यवस्थित झालाय. एवढ्या 8-10 दिवसात बैल येईल घाटावर. ह्या 8-10 दिवसात पूर्णपणे बरा झालाय कवर? बैल बरा झाला, एकदम ओके झालेला आहे बैल. 8 दिवसात बैल एकदम व्यवस्थित होईल. 15-20 दिवसाच्या आत बैलाला मी फेरे मारेल. बरं, दादांनी एक नवीन खरेदी केली, ती पण टॉपची आहे. हो, रॉबिन. कुठनं केली काय खरेदी? ते आपले घामाप्पा वाघमोडे त्यांच्याकडनं घेतली, ह्याच्यातनं माळशिरस मधून. मला वाटतं सुंदर पण तिथनच त्या दावणीत आणला तुम्ही घेतलेला. तर मित्रांनो बघू शकता, खूप छान वासरू पाहिलं. याबरोबर पळला बाजी बद्दल काय सांगचाल? महाराष्ट्रातला नामांकित बैल म्हणून ज्या बैलाची ओळख आहे, मोनीश शेठ म्हात्रे कल्याण चिंचपाडा यांचा आणि भैया रेटे यांचा, करंजेपूल यांचा बाजी, दोन्ही साइड पब्लिकचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्या बैलाबरोबर 17 महिन्याच्या आमच्या बैलाला पळायला मिळालं, ह्याच्यासारखं म्हणजे आमचं नशीब नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्या लोकांनी कुठल्या म्हणजे देण्या घेण्याच्या कुठल्या गोष्टी काय असल्या गोष्टी काय आमच्याशी बोलल्या पण नाहीत. फक्त एका शब्दावरती त्यांचा आमचा माऊली आणि भैया बरोबर बोलणं झालं, दाजींचं आपल्या आरडगावच्या, आणि त्यांनी पायरा केला.
तर धन्यवाद मित्रांनो.